कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ह्या पोरान घरात ठिणगी टाकल्या ना, त्याचं वणवं कसं होतं लो याची तयारी करतस? त्यांना भूक लागली असत म्हणून फक्त। असा काय? मग हय कित्या घालतस खाऊ? अगो घरात बोलवायचा, पाठ मांडायचा, रांगोळी काढायची आणि मग खाऊ घालायचा। आधीच गावात चर्चा झालेली हा, आता धिंडावडं निघतले। दादा खोताच्या घरात त्याकाच किंमत नाही म्हणान। दायचे अगो असं खरंच काय नाही हा। असा नाही मग कसा? घरात एवढा सगळा चाललेला असताना तुझी किंमतच कशी झाली? सासू म्हणून आतापासून सगळा करूची तयारी करतस। अशा कोणत्याही नात्याने नाही जायचे। खोतांच्या घराची सून म्हणून करते। आपल्या घरची रीतच आहे ना तशी। अनोळखी माणसाचा पण पाहुणचार करतो आपण। आपल्या घरातून कधी कोणी उपाशी जात नाही। माणुसकी म्हणून ह्यांका जर 2 घास खाऊक नाही घातले तर आपला कस पाप लागात? असा पाप लागूक देऊचा नाही माका माझ्या घराक। हे असले गोष्टी सांगून ना या पोराक पाठीशी घालू नको। अगो हे 2 घास त्याका घालतस ना, त्याची किंमत त्याका असा काय विचार ना। त्या 2 घासांची ना संस्कारांची, या सगळा फुकट येणार नाही घरात। माझी दोन्ही पोरा राबतात, घाम गाळतात, तेव्हा घरात अन्नधान्य येत हा। राबल्याशिवाय त्या घासाची किंमत कशी कळतली त्याका? शहरातल्या पोराका कशा कळतले या मातीतले कष्ट, या 2 घासांची किंमत? अजून इथेच? आहे काय झाला? काय होतला? तर ठोकून बसलो ना, त्याचं पाहुणचार चाललो हा। माणुसकी दाखवूची असता, पण ती कोणाक ह्या पण कळाक होया। काय रे, सांगितलेला कळणार नाही तुका? की हात पाय तोडूनच जाऊचा तुका? वहिनी तू सगळ्यांना एकाच तराजूत तोलतस, पण सगळ्यांचीच ती लायकी नसता। खरं असेल तुमचं, पण स्वतःला सिद्ध करायला एक संधी लागते आणि मला ती संधी हवी आहे। कदाचित आत्ता मला या मातीची, या घासाची किंमत कळत नसेल, पण ती किंमत मला कळावी यासाठी मला या मातीतलं व्हावं लागेल। आणि त्यासाठी मी राबायला तयार आहे। वा वा वा, उचलली जीभ लावली टाळ्याक। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।